नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बघत आहोत इयत्ता 9वी विषय आहे इतिहास व राज्यशास्त्र, त्यामधला धडा 9वा बदलते जीवन भाग 1 या 9व्या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय आपण बघणार आहोत। तर विद्यार्थ्यांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तसेच तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा, कारण हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये जे सगळे स्वाध्यायामध्ये प्रश्न घेतलेले आहेत या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ही अगदी व्यवस्थित पॉइंट वाईज मी दिलेली आहेत, जेणेकरून तुमच्या ती लक्षात राहतील, तुम्हाला व्यवस्थित ती नोट डाऊन करता येतील। चला आता बघणार आहोत। आणि हो, त्याच्यापूर्वी याच्या आधीचे जे सगळे धडे आहेत, धडा 1 ते धडा 8 या सगळ्या धड्यांचे जे स्वाध्याय आहेत हे आपल्या चॅनलवरती मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत। तुम्ही अजूनही ते बघितला नसाल तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुमची जी प्लेलिस्ट आहे ही प्लेलिस्ट निवडायची आहे आणि त्याच्यामध्ये जाऊन ते तुम्ही बघू शकता। आता सुरुवात करूयात। प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। आणि त्यामधला पहिला प्रश्न, डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात, या ठिकाणी आपल्याला पर्याय निवडायचा आहे। हे जे शहर आहे या शहरातील पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली। आणि त्यासाठी पर्याय दिलेले आहेत चेन्नई, वेल्लूर, हैदराबाद आणि मुंबई। तर याच्यापैकी बरोबर जे आहे ते आहे ऑप्शन ब, वेल्लूर। डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात वेल्लूर शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली। त्यानंतरचा दुसरा प्रश्न, जयपूर फूटचे जनक म्हणून, या ठिकाणी आपल्याला पर्याय निवडायचा आहे, यांना ओळखले जाते। पर्याय आहेत डॉक्टर एन गोपीनाथ, पर्याय ब डॉक्टर प्रमोद सेठी आणि क पर्याय दिलेला आहे डॉक्टर मोहन राव, ड पर्याय आहे यापैकी नाही। तर उत्तर आहे ब डॉक्टर प्रमोद सेठी। जयपूर फूटचे जनक म्हणून डॉक्टर प्रमोद सेठी यांना ओळखले जाते। प्रश्न दुसरा, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा। चला, काय काय जोड्या दिलेल्या आहेत बघूयात। पहिले दिलेलं आहे डॉक्टर एन गोपीनाथ ओपन हार्ट शस्त्रक्रिया, बरोबर आहे। त्याच्यानंतर रामचंद्र शर्मा कुशल कामगार, त्याच्यानंतर दिलेला आहे डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय टेस्ट ट्यूब बेबी आणि डॉक्टर मोहनराव पोलिओ। तर याचं जे चुकीची जोडी आहे ती आहे डॉक्टर मोहनराव पोलिओ। ही जी जोडी आहे ही काय आहे, चुकीची आहे। त्यामुळे उत्तरामध्ये आपण डॉक्टर मोहनराव पोलिओ ही जी जोडी ही जे आहे ही जोडीचं नाव दिलेलं आहे आणि अचूक जोडी सुद्धा खाली दिलेली आहे डॉक्टर मोहनराव दान केलेल्या मूत्रपिंडाचे यशस्वी प्रत्यारोपण, ही बरोबर जोडी आहे। ठीक आहे, तर आपण या प्रश्नाचं उत्तर आता बघितलं आहे। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न तिसरा, पुढील संकल्पना स्पष्ट करा। आणि त्यामध्ये पहिलं, कुटुंब संस्था। विद्यार्थ्यांनो, उत्तर बघा। पॉइंट पहिला, स्वातंत्र्यपूर्व कालखंडात भारतीय समाजाची कुटुंब संस्था ही प्रमुख ओळख होती। भारत हा एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून जगभर ओळखला जायचा। तिसरा पॉइंट, जागतिकीकरणाच्या लाटेत विभक्त कुटुंब पद्धतीला चालना मिळाली आहे। चार्ल्स कुले यांनी कुटुंब संस्थेस प्राथमिक समूह असे म्हटले आहे, कारण कुटुंब हा व्यक्ती व समाज यांना साधणारा दुवा आहे। व्यक्ती आणि समाज यांना साधणारा दुवा आहे। पाचवा पॉइंट, मानव समाजाचा इतिहास हा कुटुंबाचा इतिहास आहे। कुटुंब संस्थेतूनच मनुष्याचा जन्म, विकास, संस्कृती करण्यास प्रारंभ होतो। त्याचा विस्तार म्हणजे संपूर्ण राष्ट्र होय। कुटुंबाचे विकसित स्वरूप संपूर्ण मानवजात
होय. तर अशा प्रकारे आपण याचं उत्तर अगदी व्यवस्थित दिलेलं आहे. 2 मार्क्ससाठी हे विचारलं जाऊ शकतं. पुढचा आहे जयपूर फूट तंत्रज्ञान. तर हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे. 2 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. राईट. चला बघूया उत्तर. पॉइंट पहिला, जयपूर फूट तंत्रज्ञानाच्या शोधाने भारतातील दिव्यांगांचे आयुष्य बदलून गेले. सेकंड पॉइंट, 1968 पूर्वी एखाद्या व्यक्तीला अपघात झाला आणि त्यात पाय जायबंदी झाला तर उर्वरित आयुष्य अडचणीत काढावे लागेल. यावरती उपाय म्हणून डॉक्टर प्रमोद सेठी यांनी कुशल कारागीर रामचंद्र शर्मा यांच्या मदतीने कृत्रिम हात, पाय, नाक, कान तयार केले. जयपूर फूट तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या कृत्रिम अवयवांमुळे दिव्यांग रुग्ण अनवाणी व खडबडीत जमिनीवरून चालणे, पळणे, सायकल चालवणे, शेतातील कामे करणे, झाडावर चढणे, गिर्यारोहण करणे अशी कामे सहजपणे करू शकतात. या कृत्रिम पायांवर बूट घालण्याची गरज नसल्याने बुटाचा खर्च वाचतो. पाण्यात व ओल्या स्थितीत काम करण्यासाठी हे पाय सोयीचे आहेत. तर अशा प्रकारे ही याच्यावरती टीप थोडक्यात आपण दिलेली आहे. पुढचा आहे शहरीकरण किंवा नागरीकरण. बघा उत्तर. पॉइंट पहिला, शहरात किंवा नागरी क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित होण्याच्या प्रक्रियेस शहरीकरण असे म्हणतात. नागरीकरण घडून येण्यास वाढीव लोकसंख्या हे एक महत्वाचे कारण आहे. नागरीकरणावरती हवा, पाणी, समूह जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या आर्थिक व सामाजिक संस्था हे घटक परिणाम घडवून आणतात. तिसरा पॉइंट त्यातलाच, स्वातंत्र्योत्तर भारताच्या संदर्भात नागरी लोकसंख्या वाढीची काही प्रमुख कारणे म्हणजे मृत्यू दरातील घट, औद्योगिकरण, ग्रामीण भागातील रोजगाराची अनुपलब्धता, शहरातील रोजगार संधी व व्यापार स्थलांतर ही होय. नेक्स्ट पॉइंट चौथा, शहरीकरणात शहरांवर येणारा हा ताण थांबवायचा असल्यास छोट्या गावांमध्ये रोजगार उपलब्ध करून देणे, आर्थिक विकासाचा समतोल साधणे, आर्थिक विकासाला चालना देणे, महानगरांची वाढ नियंत्रित करणे, नागरी व ग्रामीण भागात आवश्यक सेवा व सुविधा पुरवणे हे उपाय आहेत. तर अशा प्रकारे शहरीकरण, नागरीकरण याचं सुद्धा आपण व्यवस्थित उत्तर बघितलेलं आहे. आता पुढचा आहे बदलते आर्थिक जीवन. त्यातला पहिला पॉइंट, आर्थिकदृष्ट्या पूर्वी गावांचे जीवन स्वयंपूर्ण होते. ग्रामीण भागातील बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून असत. शेतीतील उत्पादन कारागिरांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून वाटण्यात येत असे. आता ही परिस्थिती बदलली आहे. ग्रामीण भाग शेती व शेती निगडित जोडधंद्याशी जोडला गेला आहे. तर नागरी समाज बिगर शेती उत्पादन व सेवा व्यवसायांशी जोडला आहे. चला विद्यार्थ्यांनो, आपण आता चौथा प्रश्न बघणार आहोत. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. त्यामध्ये पहिलं, पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. या पाठीमागचं कारण विचारलेलं आहे. आपण आता उत्तर बघूयात. कारण भारतात 1978 पूर्वी दरवर्षी जन्माला आलेल्या 10 मुलांपैकी 6 मुले जन्मानंतरच्या पहिल्या वर्षातच प्राणघातक संकटांना सामोरी जात होती. सेकंड पॉइंट, पोलिओ, गोवर, धनुर्वात, क्षय, घटसर्प, डांग्या खोकला यांवर मात करण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. तिसरा पॉइंट, देशातील पोलिओचे निर्मूलन होऊन
पोलिओ आटोक्यात आला पाहिजे म्हणून पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. हे त्याच्या पाठीमागचं कारण. सेकंड, ग्रामीण पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली. याचं सुद्धा आपल्याला कारण विचारलेलं आहे. आणि आता उत्तर बघा. ग्रामीण भागातील बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून असत. शेती व शेतीवर आधारित उद्योगधंदे तेथील लोकांचा मुख्य व्यवसाय. शेतीसाठी पाणी आवश्यक असते. हे पाणी पाऊस पडल्यावर मिळते. पाऊस अनिश्चित स्वरूपाचा असतो, त्यामुळे शेतीतील पिकासाठी पाणी अपुरे पडते. म्हणूनच शासनाद्वारे विहिरी खणणे, नळांवाटे पाणी पुरवठा करणे यांसारख्या योजनांद्वारे पाणी पुरवठ्याची सोय केली जावी म्हणून ग्रामीण पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली. हे होतं त्या पाठीमागचं कारण. पुढचा प्रश्न 5वा. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला, संविधानाप्रमाणे कोणत्या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे? हा प्रश्न महत्वाचा आहे विद्यार्थ्यांनो. इम्पॉर्टंट मार्क करा. 2 मार्क्सला विचारला जातो. बघा उत्तर आहे त्याचं. भारतातील समाजात पूर्वी धर्म, जात इत्यादी कारणांवरून भेदभाव पाळले जात असत. कनिष्ठ मानल्या गेलेल्या जातीतील लोकांचे जीवन हलाखीचे होते. त्यांना कोणतेही अधिकार नव्हते. स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताचे संविधान तयार झाले. संविधानाने समानतेचे तत्व स्वीकारले आहे. भारतात धर्म, वंश, जात, लिंग, भाषा किंवा जन्मस्थान या कारणावरून नागरिकात भेदभाव करण्यास मनाई करण्यात आली. पुढचा प्रश्न, समाज कल्याण कार्यक्रमाचे कोणते उद्दिष्ट आहे? आणि आता त्याचं उत्तर. पहिलं वाक्य आपण देऊयात. समाज कल्याण कार्यक्रमाची पुढील उद्दिष्टे. पहिला, कल्याणकारी राज्य निर्माण करणे. दुसरं, भारतीय नागरिकांना पूर्ण रोजगार देणे. तिसरं, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे. चौथा, शिक्षणाची व विकासाची संधी सर्व नागरिकांना उपलब्ध करून देणे. प्रश्न तिसरा, ग्रामीण विकासासंदर्भात कोणती आव्हाने आहेत? चला याचं उत्तर. ग्रामीण विकासासंदर्भात आपल्या देशासमोर पुढील आव्हाने आहेत. पहिलं आव्हान, आर्थिक व्यवसायांचा विकास करणे. दुसरं, सामाजिक गरजा सुविधांचा विकास करणे. तिसरं, सांस्कृतिक, सामाजिक व वैचारिक दृष्टिकोनात बदल घडवून आणणे. चौथं आहे, जमीन सुधारणा आणि जलसिंचन प्रकल्पास गती देणे. ही सगळी आव्हाने ग्रामीण विकासासंदर्भासमोर आहेत. प्रश्न 6वा, सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात झालेल्या ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा घ्या. आणि त्याचं उत्तर. तर हे उत्तर जे आहे हे थोडंसं लेंदी आहे, परंतु महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. हा प्रश्न तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून तो प्रिपेअर करायचा आहे. बघा, सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात झालेल्या ठळक घडामोडींचा आढावा पुढील प्रमाणे घेता येईल. हे आपलं पहिलं वाक्य. तर त्यामध्ये पॉइंट पहिला, भारतीय संविधानात शासनाचे प्राथमिक कर्तव्य म्हणून भारतीय जनतेचे राहणीमान वाढवावे, सुपोषण साधावे व सार्वजनिक आरोग्यही सुधारावे असे नमूद केले आहे. दुसरा पॉइंट, 6व्या पंचवार्षिक योजनेत प्राथमिक स्वरूपाची आरोग्य सेवा तसेच वैद्यकीय सेवा ग्रामीण भागातील लोक, आदिवासी व गरीब लोकांना उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट होते. तिसरा, भारतात आरोग्याच्या संदर्भात ॲलोपॅथी, युनानी, होमिओपॅथी, आयुर्वेद
आणि निसर्गोपचार पद्धतींना मान्यता देऊन लोकांचे आरोग्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न सुरू झाला. चौथा पॉइंट, आरोग्याच्या क्षेत्रातील बदलांमुळे भारतीयांचे जीवन अधिक चिंतारहित होण्यास मदत झाली. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट, 1962 मध्ये तमिळनाडूतील वेल्लूर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या इस्पितळात डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. त्यामुळे अशा उपचारांसाठी परदेशी जाण्याची गरज राहिली नाही. नेक्स्ट पॉइंट, जयपूर फूटच्या शोधाने भारतातील दिव्यांगांचे आयुष्य बदलून गेले. 1968 पूर्वी एखाद्या व्यक्तीला अपघात झाला आणि त्यात त्याचा पाय जायबंदी झाला तर उर्वरित आयुष्य अडचणीत काढावे लागे. परंतु यावर उपाय म्हणून डॉक्टर प्रमोद सेठी यांनी कुशल कारागीर रामचंद्र शर्मा यांच्या मदतीने कृत्रिम हात, पाय, नाक, कान तयार केले. तर अशा पद्धतीने सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात भारताने ज्या मुख्य काम केलेलं आहे त्याचा हा ठळक घडामोडीचा आढावा. तर विद्यार्थ्यांनो, हा होता या पाठाचा स्वाध्याय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढचे जे काही धडे आहेत तुमच्या इयत्तेशी रिलेटेड जे सगळे व्हिडिओ आहेत जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल. थँक्यू सो मच.